मित्रांनो, MahaBOCW अर्थात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून नवीन सुधारित GR नुसार भांडी वाटप योजनेला मंजुरी दिलेली आहे। 1 जुलै 2025 पासून 15 जुलै 2025 पर्यंत या भांडी वाटपासाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत आणि हाच अर्ज ऑनलाईन पद्धतीने कसा करायचा हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर, आपण पाहत आहात आपले माहिती केंद्र। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील। मित्रांनो, या भांडी वाटपासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आपल्याला एक संकेतस्थळ देण्यात आलेले hikit.mahabocw.in/अपॉइंटमेंट याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। मित्रांनो, या साइटवरती आल्यानंतर आपण पाहू शकता, जर आपण यापूर्वी अपॉइंटमेंट घेतली असेल तर यात क्लिक करून आपण याची प्रिंट काढू शकता आणि नसेल तर आपला नोंदणी क्रमांक टाकून याच्यामध्ये नोंदणी करू शकता। नोंदणी क्रमांक टाकल्याबरोबर आपण जर भांडी यापूर्वी घेतलेली असेल तर आपल्याला या ठिकाणी अर्ज करता येणार नाही, त्याबद्दलची या ठिकाणी ऑप्शन दाखवली जाणार आहे। आणि जर आपण यापूर्वी अपॉइंटमेंट घेतली असेल तर नोंदणी क्रमांक टाकून आणि नोंदणीची दिनांक टाकून त्याची प्रिंट काढू शकता। आता जर आपण नोंदणी केलेली नसेल तर आपल्याला मात्र या ठिकाणी नोंदणी करावी लागणार आहे। यापूर्वी जर भांडे वाटपाच्या कार्यक्रमाचा लाभ घेतलेला नसेल तर नोंदणी क्रमांक टाकल्याबरोबर आपला नोंदणीचा दिनांक, नूतनीकरणाचा दिनांक, मोबाईल नंबर, आधार नंबर, लाभार्थ्याचं जे बांधकाम कामगाराचं पहिलं नाव, वडिलांचं नाव, आडनाव ही सर्व माहिती या ठिकाणी दाखवली जाणार आहे। लाभार्थ्याची ते अर्जदाराची जन्मतारीख या ठिकाणी दाखवली जाणार आहे, वय या ठिकाणी दाखवलं जाणार आहे आणि याच्यामधून आपल्याला निवडायचं ते म्हणजे शिबिर। आता शिबिरामध्ये आपण पाहू शकता त्या जिल्ह्याच्या अंतर्गत असलेली जे काही शिबिरं असतील त्याची गावाची नावं या ठिकाणी दाखवली जातील। याच्यामधून ज्या शिबिराच्या अंतर्गत आपल्याला भांडे वाटपाचा लाभ घ्यायचा आहे ते शिबिराचं, त्या गावाचं नाव आपल्याला या ठिकाणी निवडायचंय। गावाचं नाव निवडल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अपॉइंटमेंट डेट निवडायची, ज्या तारखेला आपण कागदपत्रासह त्या ठिकाणी भेटणार आहोत ती डेट आपल्याला या ठिकाणी निवडावं लागणार आहे। अपॉइंटमेंट डेट वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी खाली कॅलेंडर दाखवलं जाईल। कॅलेंडरमध्ये 15 जुलैपासून प्रत्यक्ष भांडी वाटपाचा कार्यक्रम सुरू होणार आहे, त्याच्यामुळे 15 जुलै नंतरची तारीख आपल्याला या ठिकाणी निवडावी लागणार आहे। याच्यामध्ये ऑगस्ट असेल किंवा जे काही सुट्टीचे दिवस असतील ते लाल दाखवलेले, लाल तारीख सोडून आपण कुठलीही तारीख याच्यामध्ये निवडू शकता। याच्यामध्ये जी तारीख आपल्याला निवडायची तारीख निवडायची, याच्यानंतर स्वयं घोषणापत्र डाउनलोड करायचे। आता स्वयं घोषणापत्राचा एक नमुना आपल्याला या ठिकाणी पहिला डाउनलोड करायचा आहे, तो पूर्णपणे भरायचा आहे, ज्याच्यामध्ये बांधकाम कामगाराचं नाव, नोंदणी क्रमांक, मी यापूर्वी भांडे संचाचा लाभ घेतलेला नाही, पत्नीचं नाव, त्याच्या नावावरती आपण या ठिकाणी भांड्याचा संचाचा लाभ घेतलेला नाही आणि कुटुंब म्हणून पती पत्नी यांना एकच लाभ या ठिकाणी मिळणार आहे। दुबार लाभ घेतल्यास निदर्शनास आल्यास माझ्यावरती कारवाई होईल, अशा प्रकारची एक स्वयं घोषणा आहे। याच्यामध्ये आपल्याला अर्जदाराची, बांधकाम कामगाराची सही करून हा नमुना आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे। डाउनलोड केलेले स्वयं घोषणापत्र पूर्ण भरून स्वाक्षरीसह अपलोड करावं, अन्यथा अर्ज नाकारण्यात येणार आहे। आता हे चूज फाईल करून आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे, फाईल अटॅच झालेली आहे। याच्यानंतर आपल्याला अपॉइंटमेंट वर प्रिंट करावरती क्लिक करायचं आहे। अपॉइंटमेंट प्रिंट करावरती क्लिक केल्याबरोबर आपली जी काही अपॉइंटमेंट आहे ही सक्सेसफुली सेव्ह होणार आहे। सेव्ह झाल्यानंतर आपल्याला त्याची प्रिंट काढण्यासाठी या ठिकाणी दाखवलं जाणार आहे। आपण केलेला नोंदणी क्रमांक, त्याची तारीख, याच्यामधून आपल्याला किती भांडी मिळणार आहेत, त्याच्यानंतर आपल्याला कुठल्या ठिकाणी ती भांडी दिली जाणार आहे, त्या शिबिराचा पत्ता आपल्याला या ठिकाणी पूर्णपणे दिलेला आहे आणि अशा प्रकारचा हा एक अर्ज आपल्याला जो काय आहे तो या ठिकाणी दाखवला जाणार आहे, अपॉइंटमेंट दाखवली जाणार आहे आणि अपॉइंटमेंटची प्रिंट काढून आपली जी काही कागदपत्र असतील, नोंदणी प्रमाणपत्र, त्याच्यानंतर आधार कार्ड, ही सर्व कागदपत्र आपल्याला त्या ठिकाणी घेऊन या नोंदणीच्या शिबिराच्या ठिकाणी आपल्याला जायचंय आणि आपण निवडलेल्या तारखेला ती कागदपत्र असं आपल्याला या ठिकाणी भांडे वाटपाचा कार्यक्रम केला जाणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण बांधकाम कामगारासाठी केल्या जाणाऱ्या भांडी वाटप योजनेच्या साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता। याच्याच बद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। इतर काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा, त्याच्याबद्दल देखील आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।